So welcome you all. In the today's topic, we'll see the concept of RSHF, GSHF and ERSHF. ठीक है. Room sensible heat factor, grand sensible heat factor and effective room sensible heat factor. Okay. Now we'll see. So we have considered the system. R means is a room design condition. Generally, most of the time it is 25 degrees Celsius temperature, DBT, and phi relative humidity 50%. या कंडिशन माहिती आहे तर आपण आर पॉईंट लोकेट केलेलं आहे. दुसरं जे आहे ते आउटसाइड एअर आहे. आउटसाइड एअरचं टेम्परेचर सपोज डीबीटी 40 आहे, 40 डिग्री सेल्सिअस अँड फाय 70%, रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70%. आपण काय केलं की ही आउटसाइड एअर म्हणजे बाहेर जसं उन्हाळ्यातलं घेतलेलं टेम्परेचर आता 40 डिग्री आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70, हे दोन्ही पॉईंट मी मार्क केले. कुठला आर, आर म्हणजे रूमची डिझाईन कंडिशन ही आर आहे आणि ही आउटसाइडची कंडिशन आहे ओ. ही रूमची जी एअर आहे 25 डिग्रीच्या पुढे जर टेम्परेचर जात असेल तर ही एअर बाहेर येते. म्हणजे ही रूमची डिझाईनची कंडिशन आहे ही एअर बाहेर. याच्यापेक्षा टेम्परेचर जास्त नाही झालं पाहिजे. म्हणजे जर 25 झालं की बरोबर हे टेम्परेचर रिटर्न एअर येते. त्याच्यातली काही बाहेर पाठवली जाते, एक्झॉस्ट केली जाते आणि काही रिसर्क्युलेट केली जाते. ठीक आहे. इथं रिसर्क्युलेट एअर आणि बाहेरची फ्रेश एअर ॲड केली जाते. त्या दोन्हीचं मिक्सिंग होतं. मिक्सिंग पॉईंट आपल्याला एम मिळतो. बरं, हे मिक्सिंग झाली कंडिशन आहे ती आपण कुलिंग कॉइलवरून पास करतो थंड करण्यासाठी, कुलिंग अँड ह्युमिडिफिकेशन करण्यासाठी. थंड झाल्यानंतर ही सप्लाय एअर आहे आपली आणि ही एअर आपण इथं रूमला सप्लाय करतो. ओके. सो दी जनरल सिम्पल सिस्टीम घेतली मी समजण्यासाठी. ठीक आहे. रूम एअर, आर मीन्स आर आय नोट फॉर रूम एअर कंडिशनर. बरं, तीच एअर जी आहे ती रिटर्न होते. बरं, त्याच्यातली काही हवा बाहेर जाते, काही आपण रिसर्क्युलेशनसाठी वापरतो. ह्या रिसर्क्युलेटेड एअरमध्ये बाहेरची फ्रेश एअर ॲड करतो. मिक्सिंग होतं इथं दोन्हीचं. मिक्सिंग इक्वेशन आपल्याला आपण बघितलं. मिक्सिंग इक्वेशन आपण ही मिक्सिंग एअर आपल्या कुलिंग कॉइलवरून पास होते आणि ही कुलिंग कॉइलच्या बाहेरची जी कंडिशन तीच हवा आपण सप्लाय करतो. कधी कधी अजून एक दोन प्रोसेस असतात कुलिंग कॉइलनंतर हिटिंग वगैरे, पण इथं मी सिम्पल सिस्टम घेतली आहे. ही कुलिंगची जे आउटपुट आहे एस, ही एस म्हणजे सप्लाय आहे आणि ही रूमला आपण सप्लाय करतो. ओके. आणि त्या पद्धतीने आपण फक्त आता आपण 2 पॉईंट प्लॉट केलेत, बाकीच्या नंतर बघू. आर म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला आणि आउटसाईडची एअर माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, बघू आपण नंतर. आता पहिला जो फॅक्टर आहे आपण बघितला की रूम सेन्सिबल हीट फॅक्टर. सो इन द प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन, बरं, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण रूममध्ये सेन्सिबल हीट लोड कुठले कुठले आहेत. माणसं असतील, फॅन्स असतील, ट्यूब्स असतील, इक्विपमेंट्स असतील, बाहेरून जी येणारी हीट असेल वॉलमधून, फ्लोअरमधून किंवा इनफिल्ट्रेटेड एअर आहे. बरं, त्या सगळ्याची सेन्सिबल हीट आणि लॅटेंट हीट आपण काढतो. बरं, आणि कॅल्क्युलेट करतो. तर रूमची सेन्सिबल हीट काढायची, रूमची लॅटेंट हीट काढायची. सो वी कॅन कॅल्क्युलेट दिस रूम सेन्सिबल हीट फॅक्टर. बरं, सपोज हा कॅल्क्युलेट केला आणि हा आला सपोज 0.6. रूम सेन्सिबल हीट फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केलाय आणि आज तो 0.6 आला. तर ही लाईन कशी प्लॉट करायची चार्टवर, RSHF लाईनवर. बरं, आपल्याला मी मागच्या सांगितलं होतं की इथं जो एक स्केल आहे हा असतो आपला SHF स्केल, सेन्सिबल हीट फॅक्टर स्केल. त्याच्यावरून आपल्याला RSHF पण काढता येतं, GSHF पण काढता येतं. नंतर बघू आपण काय. ठीक आहे. आता ही RSHF आला 0.6. बरं, तर याचं काय करायचं. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की इथे एक पॉईंट आहे, त्याला म्हणतो आपण रेफरन्स पॉईंट ऑर इट इज नोन ॲज अलाइनमेंट सर्कल. ते 24 डिग्री डीबीटी आणि 50% RH ला असते. डार्क सर्कल आहे हायकोमेट्रिक चार्टमध्ये, रेफरन्स पॉईंट आहे. ठीक आहे. सपोज इथं 0.6 आहे, इथं कुठतरी हे 0.6. आपण काय करतो, हा रेफरन्स पॉईंट आणि हा 0.6 आता आपण कॅल्क्युलेट जे केलं 0.6 आलं, या दोन्हीला स्ट्रेट लाईन जॉईन करतो. सो वी जॉईन इट बाय स्ट्रेट लाईन. हे जॉईन केलं. आता काय करतो की रोलर घ्यायचं, याच लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायची पासिंग थ्रू पॉईंट आर. बरं, कारण ही लाईन काय शो करते, ही RSHF रेफरन्स RSHF लाईन आहे. ही जी आपण जॉईन करतो याला म्हणतो आपण रेफरन्स RSHF लाईन. पण आपल्याला ऍक्च्युअल RSHF लाईन ड्रॉ करायची. काय करायचं, ह्या लाईनला पॅरलल ड्रॉ करायची पासिंग थ्रू पॉईंट आर. हा जो आर पॉईंट आहे आता जो आपण दिलेला आहे, जो ह्या रूमच्या डिझाईन करायचं, ह्याला पॅरलल घ्यायचं आणि याच्यातून लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ केली तर ही जी लाईन आहे या लाईनला म्हणतो आपण RSHF लाईन. ओके, या लाईनला म्हणतो आपण RSHF लाईन. सो हा पहिला कन्सेप्ट झाला RSHF लाईन. तसंच आपण GSHF पण काढू शकतो. आता बघू आपण दुसरा फॅक्टर काय, GSHF, ग्रँड सेन्सिबल हीट फॅक्टर. म्हणजे काय, ग्रँड सेन्सिबल हीट डिवाइड बाय ग्रँड सेन्सिबल हीट प्लस ग्रँड लॅटेंट हीट. आता ही ग्रँड सेन्सिबल हीट कशी काढायची. ग्रँड सेन्सिबल हीट म्हणजे रूमची सेन्सिबल हीट ऑलरेडी आपण काढलेली, प्लस ही आउटसाइड एअरची सेन्सिबल हीट. बरं,
ही बाहेरची जी हवा आहे त्याची सेन्सिबल हीट. आता या आउटसाइड एअर सेन्सिबल हीट म्हणजे काय, सिंपल इथे एक दुसरा चार्ट काढतो त्यात दाखवतो तुम्हाला. ही आउटसाइड एअर आहे बरं, आणि ही आपली रूमची डिझाईन कंडिशन आर. म्हणजे आपल्याला आउटसाइड एअर थंड करायची रूमच्या कंडिशनपर्यंत. तर आपण त्याचं बायफर्केशन केलं, ही इंक्लाइंड लाईन, हा पॉईंट काहीतरी ए पॉईंट दिला मी. इथं मी HO फाईंड करणार, इथं HA फाईंड करणार आणि इथं HR फाईंड करणार. ठीक आहे. आउटसाइड आणि रूम बरं, बाहेरच्या हवा जास्त टेम्परेचरची आहे, त्याला बाहेर फक्त रूमला जॉईन केलं आणि ए पॉईंट दिला. आपल्याला माहिती आहे हा मास ऑफ आउटसाइड एअर इंटू HO मायनस HA. HO मायनस HA म्हणजे हा काय मला हा येईल आउटसाइड एअर लॅटेंट हीट बरं. O2A व्हर्टिकल लाईन आहे, म्हणजे HO मायनस HA जे काय असेल तुम्हाला लॅटेंट लोड मिळेल, आणि त्याला मास ऑफ आउटसाइड एअरनं मल्टिप्लाय केलं की मास ऑफ आउटसाइड एअर इंटू HO मायनस HA, हे आउटसाइड एअर लॅटेंट हीट. आता आउटसाइड एअर सेन्सिबल हीट म्हणजे काय, मास ऑफ आउटसाइड एअर म्हणजे इथं जे काय m डॉट ऑफ आउटसाइड एअर जे काय असेल ते, ठीक आहे, इंटू ही जे ती सेन्सिबल हीट आहे HA मायनस HR, HA मायनस HR. म्हणजे आपण इथं आउटसाइड एअरची सेन्सिबल हीट काढली, दिस इज आउटसाइड एअर सेन्सिबल हीट, याच्यावरून काढली. ही सेन्सिबल हीटिंग आहे आणि लॅटेंट हीटिंग आहे. आउटसाइड एअर सेन्सिबल हीट मायनस आउटसाइड एअर लॅटेंट हीट. बरोबर, हे GSH काढलं, हे GSHF काढलं. म्हणजे हे आउटसाइड एअर सेन्सिबल हीट काढलेले, आउटसाइड एअर लॅटेंट हीट काढलेले, हे दोन्हीमध्ये ऍड करायचं आपल्याला. जी ग्रँड सेन्सिबल हीट मिळते, ग्रँड लॅटेंट हीट मिळते. हे वर ठेवलं आपल्याला GSHF मिळतं. बरं, सपोज आपण GSHF कॅल्क्युलेट केलं आणि व्हॅल्यू आली 0.5 वगैरे काहीतरी आहे. सेम तसंच करायचं आपल्याला. मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं तुम्हाला, हे स्केलमध्ये जे आहे खाली व्हॅल्यू जास्त आहेत, म्हणजे 0.8 0.9, वर जसं व्हॅल्यू कमी आहेत. म्हणजे 0.5 इथं कुठतरी असेल आपलं. ही लाईन मी थोडा वेळासाठी, ही RSHF साठी होती, इथं कुठतरी 0.5 असेल. मी काय करणार, हे दोन लाईन जॉईन करणार. म्हणजे काय, रेफरन्स सर्कल आणि आता आपल्याला आलेला जो GSHF आहे तो जॉईन केला, हे दोन जॉईन केलं. म्हणजे ही काय झाली, ही जी आपली ही रेफरन्स GSHF लाईन झाली, पण आपल्याला ॲट ॲक्च्युअल काढायची. बघा इथं ॲट ॲक्च्युअल कशी काढायची ती GSHF लाईन जी आहे. आता आपण बघितलं ही रूम एअर जी आहे, आउटसाइड एअर आपण मिक्स करतो. मिक्स केल्यानंतर आपली कंडिशन येते M. बरं, आउटसाइड एअर आणि रूम एअर आपण मिक्स केली, ही कंडिशन M ही पास होते आपल्या कुलिंग कॉइलवरून. म्हणजे कुलिंग कॉइलनं किती लोड घेतलेला आहे. बरं, कुलिंग कॉइलनं जो लोड घेतला आहे, आता हे M जो आहे मिक्सिंग नंतर आणले, ही M कंडिशन आपल्या कुलिंग कॉइलवरून पास होते. GSHF लाईन जी आहे ती इट इज रिलेटेड विथ द कुलिंग कॉइल. ठीक, मग आपण काय केलं, ही जी लाईन आहे याला पॅरलल लाईन ड्रॉ केली पासिंग थ्रू पॉईंट M. पहिल्या सुरुवातीला आपण RSHF लाईन काढली होती आणि याच्यानंतर आपण या लाईनला पॅरलल रेफरन्स लाईनला, दिस इज रेफरन्स GSHF लाईन, रेफरन्स GSHF लाईन वरून आपल्याला ऍक्च्युअल GSHF लाईन काढायची आहे. या लाईनला पॅरलल काढायचं पासिंग थ्रू पॉईंट M. इथं M ही लाईन काढली, ही GSHF लाईन. ही लाईन जिथं सॅच्युरेशन कर्वला कट होते ते टेम्परेचर असतं ADP ऑफ द कुलिंग कॉइल. म्हणजे हे जे कुलिंग कॉइल आहे याचं टेम्परेचर किती पाहिजे. सपोज इथं हे 8 डिग्री टेम्परेचर आलं त्या ठिकाणचं, हे टेम्परेचर आहे 8 डिग्री, म्हणजे तुमचं कॉइलचं टेम्परेचर जे आहे ते 8 डिग्री. तो इट इज नोन एज ॲपरेटस ड्यू पॉईंट टेम्परेचर. आणि ह्या दोन लाईन जिथं इंटरसेक्ट होतील, त्या दोन लाईन जिथं इंटरसेक्ट होईल तिथं आपल्याला मिळतो आपला सप्लाय पॉईंट S. सप्लाय पॉईंट S वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतो. फॉर एक्झाम्पल जर आपण हे जे आहे S आणि R त्याला दोन पार्टमध्ये अजून डिवाइड केलं मागासारखंच. आपण रूमला सप्लाय S करतोय, S कंडिशन. त्या रूममध्ये काय होतं, दोन प्रकारचे लोड ऍड होतात, सेन्सिबल आणि लॅटेंट. त्याच्यामुळे फायनल कंडिशन जाते R पर्यंत. हा जो लोड आहे S to A हा झाला सेन्सिबल लोड ऍड झाला रूममध्ये,
आणि A to R जो आहे हा रूममध्ये लॅटरल लोड झालेला आहे. बरं, आपल्याला माहिती आहे रूम सेन्सिबल हीट माहिती आहे आपल्याला. रूम सेन्सिबल हीट आपण इथे कॅल्क्युलेट केलेली. बरं, हे टोटल मास सपोज माहिती आहे आपल्याला. दिस इज नोन ॲज मास ऑफ सप्लाय एअर, m.s, मास ऑफ सप्लाय एअर, किंवा ह्यालाच मास ऑफ डिह्युमिडिफायर एअर म्हणतात त्याला. ठीक आहे, किती रूमला आपण सप्लाय केलं किंवा मास. m.s इंटू इथं जर बघितलं आपण HA मायनस ऑफ HS. HA म्हणजे इथली एंथाल्पी असेल HA, दिस एंथाल्पी विल बी HA, दिस एंथाल्पी विल बी HS. रूम सेन्सिबल हीट. बरं, रूम सेन्सिबल हीट माहिती आहे. बरं, सो हियर बाय दिस वे आय कॅन फाइंड रूम सेन्सिबल हीट. किंवा रूम लॅटेंट हीट जर काढायची असेल m.s इंटू HR मायनस ऑफ HA. किंवा तसं नसेल तर रूम टोटल हीट इज इक्वल टू m.s इंटू HR मायनस ऑफ HS. बरं, कारण S to R होतं म्हणजे HR, इथं HR मिळेल आपल्याला HR मायनस HS. R कंडिशन माहिती आहे, मास माहिती असेल, रूम सेन्सिबल माहिती असेल तर इथं आपल्याला कंडिशन S पण काढता येते. सो डिपेंड आहे, कधी कधी ADP दिलेला असतो, S काढायचं असतं, किंवा कधी कधी S मिळतं आपल्याला बाय युजिंग दिस फॉर्म्युले अँड वी कॅन फाइंड ADP. सो दिस इज द यूज ऑफ दिस GSHF लाईन, RSHF लाईन. आता तिसरा जो फॅक्टर आहे तो आहे आपला इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट फॅक्टर. डेफिनेशन ऑफ फॉर्म्युला तसंच आहे, इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट डिवाइड बाय इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट प्लस इफेक्टिव्ह रूम लॅटेंट हीट. आता ह्या इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट कशी काढायची. इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट म्हणजे रूमची सेन्सिबल हीट प्लस बायपास फॅक्टर इनटू आउटसाइड एअर सेन्सिबल हीट. आउटसाइड एअर सेन्सिबल हीट आपण आत्ता काढली होती ज्यावेळेस आपण GSHF बघितलं त्यावेळेस. आउटसाइड एअर कूल करायचे रूमपर्यंत, मग त्याचे दोन पार्ट करायचे, सेन्सिबल आणि लॅटेंट. तर आउटसाइड एअर सेन्सिबल आणि आउटसाइड एअर लॅटेंट मध्ये. बरं, आउटसाइड रूम सेन्सिबल हीट इंटू बायपास फॅक्टर इंटू आउटसाइड एअर सेन्सिबल हीट. इफेक्टिव्ह रूम लॅटेंट हीट म्हणजे रूमची सेन्सिबल लॅटेंट हीट प्लस बायपास फॅक्टर इंटू आउटसाइड एअर लॅटेंट हीट. याचा कन्सेप्ट कसा आहे की आपण जो बायपास फॅक्टरचा कन्सेप्ट बघितलाय की जी हवा पास होते, ही हवा आहे त्या कॉईलवरून जर पास झाली तर आपण काय समजतो की 1 मायनस एक्स जी आहे ती कूल झाली आहे अप टू कॉईल टेम्परेचर, आणि बाकीची जी आहे ती बायपास झालेली आहे. एक्स जी आहे ती बायपास झाली आहे, म्हणजे टोटल जे आहे 1. बरं, 1 kg जर घेतला आपण तर 1 मायनस एक्स जी आहे ती कूल झाली कॉईलच्या टेम्परेचरपर्यंत, आणि एक्स जी आहे ती बायपास झाली, आणि हे दोन नंतर मिक्स होणार आणि नंतर तुम्हाला सप्लाय कंडिशन ही एस मिळणार आहे. इथं एक असं अजून केलं की ही जी बायपास झालेली हवा आहे आउटसाइड एअर जी आहे ती डायरेक्ट कशात जाते, ती त्याची हीट रूममध्ये ॲड होते. बरं, ही जी बायपास झालेली आहे कॉईलवरून, इथं जी बायपास झालेली हवा आहे ती डायरेक्ट रूममध्ये ॲड होते. त्याच्यामुळे याचा जो फॉर्म्युला आहे इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीटचा, इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट इंटू बायपास फॅक्टर. आउटसाइड एअरची सगळीच हीट नाही, काही हवा थंड झाली आहे बरं कॉईलमुळे, पण काही हवा बायपास झाली आहे ती डायरेक्ट रूममध्ये ॲड होते. ती हीट जी आहे ती डायरेक्ट रूममध्ये ॲड होणार, इथं जी बायपास झाली आहे ती डायरेक्ट रूममध्ये ॲड होणार. त्याच्यामुळे रूम सेन्सिबल हीट प्लस बायपास फॅक्टर इंटू आउटसाइड एअर सेन्सिबल हीट. तो हा जो फॉर्म्युला आहे सेम रूम लॅटेंट हीट प्लस बायपास फॅक्टर इंटू आउटसाइड एअर लॅटेंट हीट आपण ह्या पद्धतीने दोन काढतो. आणि हा ठीक आहे. आता हे जो जर आपण हा पॉईंट कसा निघतो आपला जो इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीटची लाईन काय, आपण काय करायचं की हा जो पॉईंट आहे रूम डिझाईन कंडिशन आणि ADP ज्या जॉईन करायचं. सो वी जॉईन रूम सप्लाय कंडिशन विथ ADP. ही रूमची सप्लाय कंडिशन आहे ही ADP बरोबर जॉईन करायची. सो दिस लाईन इज इफेक्टिव्ह रूम सेन्सिबल हीट फॅक्टर. इफ यू जॉईन R with ADP it is effective room sensible factor. So in this way these are the three important factors and we have seen how to find all these lines. ठीक आहे. हा ERSHF असाही काढता येतो आपल्याला, SHF फॅक्टर नाही काढता येतो, जसं आपण RSHF आणि GSHF काढलं तसं बाय बोथ मेथड दॅट वी कॅन फाइंड. बरं, म्हणजे कधी कधी आपल्याला R आणि जर हे माहीत असेल तर R वरून डायरेक्ट ADP काढता येतं जर आपल्याला ERSHF माहीत असेल तर. ठीक आहे, कारण ही जी लाईन आहे ERSHFची लाईन जे सेन्सिबल हीट फॅक्टर वरून काढू शकतो आपण, रूममधून पास करायची जिथं कट होईल तिथं आपल्याला ADP मिळू शकतो. नंतर मग आपण M2 ADP जॉईन करू शकतो. इन दॅट वे म्हणजे कधी बायपास फॅक्टर दिलेला असेल, कधी सप्लाय कंडिशन दिलेलं असेल. सो डिपेंडिंग ऑन द न्यूमेरिकल, सो वी हॅव टू सॉल्व द न्यूमेरिकल्स अकॉर्डिंग टू दॅट. ठीक आहे. सो
So this is related to all the three factors: RSHF, GSHF, and ARSHF. Okay, thank you.